अगं काय सांगू तुला, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. आबाची कालवड नाही का ती शारदी? अगं ती नव दाखली मंदी हा. तिचं काय? मागच्या वर्षी मी आणि मंदी आम्ही दोघीच वावरत. हा त्याचं काय झालं, त्यांचा आणि आमचा पैरा होता. त्यांच्या शेतातनं शेंगाची पोती यायची, बैलगाडी होती ठरवलेली, पण बैलगाडीत जागाच नाही. तरी कशी बशी 4 पोती टाकली. आता 2 पोती राहिली का. मग काय, माणसं म्हणली ही पोती टाकून आम्ही लगेच येतो माघारी. आणि एवढ्या रानात तुम्ही दोघीच? मग काय, आणि जसा काळोख पडायला लागला तसं लागलं की ग भ्या वाटायला. बया तिला म्हटलं 2च पोती आहे, जाऊ घेऊन. होय नाही करत लागलो की वाटवला. मग काय, तो आपल्या बिग्यातला लांबडा वड आहे का नाही, हा त्याच्यावर बया मला काहीतरी हल्ल्यागत दिसलं. बया मंदीला म्हणलं पळत जाऊ, पण मागनं काहीतरी पळत असल्यागत वाटलं. माग वळून बघितलं तर कोणच नाही. आणि पुढं बघून चालायला लागलो तर नावानिशी कोणतरी हाक मारत होतं. नावानिशी? होय. हाय का बया, आणि त्या लोक कसं कळलं तुझं नाव? अगं सगळं माहिती असतंय, आता आत्माच आहे म्हणल्यावर. होय ग, मग पुढं काय झालं? अगं पुढं काय, मी आणि मंदी पोती तिथंच टाकून आम्ही घरला. दुसऱ्या दिवशी बैलगाडीनं जाऊन पोती आणली. तेव्हापासनं बया तिकडं जायचं म्हणलं की अंगावर काटाच येतोय बघ. अगो त्या वडावर हायच बया म्हणतात सगळी. माग नाही का हं. श्रीरंग आप्पा आणि पांडुरंग तात्या, हं. ह्यासनी दोघांनी धरूनच आपटलं होतं. अगं बाई. बाई अगो पैलवान गडी दोघं बी, हं. दोघांनी बी आवरलं नव्हतं बघ ते. बघ. झाडावर असतेच बया, लय करून ती लावसटीनच असत्या. हं. त्या आपल्या येशीवरच्या वाकड्या बाबळीवर हं. दोघं नवरा बायको आहेत म्हण. होय. माग नाही मी त्या सध्या नानाला तंबाखू मागितली होती. अगो दिली बाई तंबाखू, तंबाखू दिली की सोडत नाही म्हण. अगं दिली तंबाखू, आता त्यांना काय माहिती कोण आहे ते. आणि तंबाखू दिली आणि पायाकडे बघितलं तर पाय उलट. बाई. बाई तसं पळत सुटलं. हं. आणि लागलं की भूत माग. मग कसं बस सोडलं? अहो चुना दिलाच नाही म्हणून सोडलं. म्हणजे दिनेनं भूताला चला लावला म्हणायचा. ए गप्पे. काय तर पोरगं बोलतंय. हं. अगो त्या आमच्या हुमरावर बी हाय एक लावसटीन, पण ती चांगली आहे म्हणतात. तिचा पदर कापून आणला की आपल्यासनी पाहिजे ती म्हणतात. खरं आहे बाई हे. जातीस का बघायला बघायला? मरायचं बिरायचंय वे. अगं आमच्या सासऱ्याने बी माग आयडिया. खेळल्या म्हण. खरं? सांगू काय तुम्हाला, ऐका. होय. ते माग मुरडाची जत्रा होती का नाही, तेव्हा तितक्या मोठ्या बाबा. होय आव्या, काल बायका म्हणत होत्या तुझं भूत असेल का? असतं का म्हणजे असतंच खेळ. आमचा बबी सांगत होतं, एकदा एका पंक्तीत एका माणसाने 10 भाकऱ्या आणि गमाला वरून भात खाल्ला होता. अरे असं काय बी नसतंय. अरे आता बघ, एकच गोष्ट का नाही 4 माणसं वेगळी करून सांगतात. आता एकाचं 2 होतं, तसं 4च 10 झालं असेल. आणि तसं बी आधीची माणसं का नाही लज जेवायची. नाही लागा आब्या, मला नाही वाटत हे खोटं असेल म्हणून. आता एवढी माणसं म्हणतात म्हणल्या हो. बर मला सांग, भूत अंधारातच का असतं? त्याला आवडतं अंधारात, आणि आपल्याला दिसत नाही म्हणून बसत असेल की तिथं. म्हणजे बघ, भूत आपल्याला भेटतं, मग आपण भूताला का भेटतो? आता बघ तुला सांगतो, आपण कुत्र्याला भेटतो, पण जर कुत्रा आपल्याला भेटलं तर आपण त्याला हात लावायला जातो. मग आता भूत आपल्याला भेटतं म्हणल्यावर मग आपण भूताला का हात लावायला जात नाही? कारण आपण त्याला भेटतो. हा. तू काय बोलतस तुझं तुला कळत नाही, आणि जे ऐकल त्याच्या डोक्याचा भाग भोगा करतेस. अरे मला एवढंच सांगायचं की भूत बीत काय नसतं. आता बघ, आधी गावात लाईटी बिटी नव्हत्या, तेव्हा माणसासनी भूत दिसायची. पण आता लाईट आले तेव्हापासून कुठं ऐकलंय का भूत बीत दिसलं असं म्हणून? मी ऐकलंय, पोरं देवाला गेली तेव्हा त्यांच्यातल्या एखाद्या अंड्याची पोळी खाल्लेली, तेव्हा त्याच्या माग लागलेलं भूत. आता वशाट देवाला चालत नाही, मग इथं भूताला काय अडचण आहे? आईला ते बी आहे. हम्म. मग देवाचं काहीतरी असेल. हा, म्हणजे भूत नाही ना. गबस बाबा, माझ्या डोक्यात आयडिया आहे, आणि आपण तसंच करायचं. हा कसली आयडिया? भूत बघायला जायचं का काय? अरे येड्या, नुसतं बघायचं यायचं नाही, लावसडणीचा पदरच कापून आणायचा. काय येड्यागत बोलतोय? भूतान झपाटलं का काय तुला? अरे ती लावसटी नाही, मारून टाकेल आपल्यासनी. अरे आपण तिचा पदर कापून आणला की ती आपली गुलाम होती, मग ती आपलं सगळं ऐकणार. मग जे आपण मागल ती देणार. हा ऐकलोय मी बी, पण खरंच तसं असेल का रे मध्ये? मग काय,
आज मी रातच्याला जाणार आहे ते येड्या झाडाकडे. जो माझ्यावर येईल त्याच्यात इच्छा पूर्ण करायला सांगणार आहे तिला. हा मी येतो, फक्त पदर तू कापायचा. चालतंय, पण तू पलीच्याकडनं कात्र आणणार असशील तर, कारण आपल्याला मोठी कात्र लागणार कापड कातरायची. चालतंय की. आब्या तू नाही येणार होय? मी येणार आहे, पण काय ती पदर कापायला नाही, ती भूत कसं असतंय का नाही ती बघायला. आणि केतू तुझी तर हातभर फाटत असेल. हा नाही म्हणजे तसं लय बी वाटतंय, पण पदर कापला की माझी बी इच्छा पूर्ण होईलच की. अशी काय आहे तुझी इच्छा? आधी पदर तर कापून आणूयात मग सांगतो. पण मध्ये या भूत बघितलं पदर कापायचं ध्यानात राहील का आपल्या? चड्डीत नाही म्हणजे राहिलं. ए गे बसा. आता पदर कापून आणल्यावर आपल्याला काय काय मागता येईल ह्याचा विचार करा. असलं काय बी बोलू नका. असलं तुम्ही काय बी बोलला ना मग मला बी भ्या वाटतंय. बर मग ठरलं तर मग आज शाळेत आलो की आज रातच्याला जायचं याड्या झाडाकडे. चालतंय, हे कर अभ्यास कर. उरका पटापटा. आय घाल्या किरण्या, तुला लावसडणीनच खाल्ला पाहिजे. अरे मी गेलो ना तुम्हाला बघून. दिसायला कशी असेल रे माझी ती? काय लगीन करायची आहे हो तिच्यावर? अरे करल बी लगीन. आजकाल काय ह्याचं सांगता येत नाही, लय बिघडल्यागत करते ही. अरे पण ती केवढी शो केवढा वाटेत गेल त्याला. मग घालायचं काय ह्याला तुझ्या वाट्यात? नाही नको, लावसडणीचं पोरग होईल आणि आपल्या मानगुटीवर बसेल. अरे कोण म्हणलं भूत मानगुटीवर बसतं? अरे तशी फक्त मन आहे. म्हणजे काय झालं होतं माहिती आहे का, विक्रम नावाचा एक राजा होता आणि वेताळ नावाचं एक भूत होतं. मग ती भूत काय करायचं, तेव्हा विक्रमादित्य नावाचा राजा होता का नाही, त्याच्या मानगुटीवर बसायचं आणि जोवर त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोवर त्याच्या मानगुटीवरनंच उतरायचं नाही. म्हणून एक अशी फक्त म्हण पडल्या, भूत मानगुटीवर बसतं म्हणून. तुला कसं कळलं? अरे मी पुस्तकात वाचलंय आणि याची मालिका यायची की टीव्हीला, विक्रम आणि वेताळ म्हणून. बघ टीव्हीवर बी दाखवलंय, लिहिलंय, म्हणजे असलच की भूत. मला तर बघायची ती कशी दिसते आहे. मला तर वाटतंय भूताची तोंड जळलेली असतात. कशामुळे मध्ये? आता बघ, माणूस मेल्यावर त्याचं भूत होतं का नाही, आपण माणसाला जळतो त्याचं भूत होतं आणि त्या अर्धवट जळलेल्या तोंडाचं गावभर फिरत असेल. होला का माझ्या, मला बी तसंच वाटतंय. सगळी माणसं मेलं त्यांची भूत होत्यात का? नाही, त्यांची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिलेली असते. मग आपण मी जाऊन विचारायचं लावसटीला, बाया तुझी काय इच्छा अपूर्ण राहिली होती? विचार घे. ती म्हणल माझं लगीन नाही झालं, मग लगेच तू म्हणायचं अगं मग मी आहे की, तिथं लगीन लावून टाकायचं आणि उलट्या पायानं 7 फेऱ्या घेऊन टाकायचं. बरं आहे का, आता चेष्टा सोडा आणि जी करायला आलं का नाही ती करा. आता ते झाड बी जवळ आलंय. हा नाही का, जर भूत बीत दिसलं तर अजिबात वरडू नका, अजिबात दंगा करू नका. जर गावातलं कोण आलं का नाही तर आपल्याला लय हाणताल. अरे भूत दिसलं तर हातभर पाटेल, मग वरडायचं गावा, एखाद्याला दातखिळी बसल. एवढं भ्या वाटतंय तरी आलाय का नाही? मग काय, अरे येड्या लावसरणीच्या जवळ आपण जायचंच नाही. आपण लांबनच अंदाज घ्यायचा पदराचा, पदर कुठं आहे बघायचा आणि असा कैचीनं कापून आणायचा. चालतंय, बरं चला. हा अरे लाईट बिल लोक थांबा इथे, इथं मुतून जाऊ, परत तिथे गेल्यावर घाबरून याई की चड्डीत मुतायचं. झाड जवळ आले, आता उलट चालू. राम 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 असं म्हणलं का होत नाही का? मी पण म्हणतो राम 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 तुम्ही तर राम 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 म्हणते, मला बरोबर ऐकू येते. मला नाही तर आपल्याला राम 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 असंच ऐकायला येतं. किरण्या तिरका डोळा करून बघ, कुठं पदर दिसतोय का? पांढऱ्या रंगाची साडी घातले, मला वाटतं ते झाडावरनं खाली येऊन बसले. विधवा असणार आहे. विधवा बायका पण साडी घालतात. पांढऱ्या रंगात साडी नसेल ते काय पिक्चर मधलं भूत आहे, ते आपल्या गावातले. म्हणजे
नवरा मेला बायका कसं घालते पांढऱ्या रंगाची साडी ती का बघितलं का तुम्ही? नाही का मग तिने जिवंतपणे पिक्चर बघितला असेल. अरे नाही बाबा, ती मिली तेव्हा आपल्या गावात टी सुद्धा नव्हती. लय आधी मिली आहे ती. पहिला मग या पांढऱ्या साडीचं कोणी सांगितलं असणार रे? काय माहित, ती भूत आहे म्हणल्यावर रोज झाडावर येणाऱ्या जाणाऱ्या बायकांचं ऐकलं असेल. बायकांचं मालिका सोडून दुसरं काय बोललं असतं. मग ती मेल्यावर तिला पांढऱ्या साडीचं कोणी सांगितलं असेल आणि तिचा जन्म कावाचा असेल. हे माझ्या फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा का नाही जी करायला लागते का आणि ती एक लावसाठी नाही काय महापुरुष नाही हे जन्म काळ जन्म विचारायला गप करा ते आणि चला पटकन कुठे बघा साडी किरण्या, चल तिकडं. मला कुठं ढकलतोयस? कापणार आहे की पदर तर कुठं आहे? अरे कुठे आहे? घेतला का नाही? मला कुठं मोठे कापची माझी. आब्या, काय गरज होती तुला मागं वळून बघायची? अरे बाबा आपला एका पडला होता त्याला काय झालं असतं म्हणजे परत पण आब्या, तू तर म्हणतो ना असं कोणी नसतं म्हणून. अरे कोण नसतं मग पदर कोणाचा असेल आता तर मला बी हे समजा खरं वाटायला लागलं बघ अरे पण आपलं ठरलेलं ना मागवळून कोणी बघायचं नाही. तू बघितलंस आता ती पदर न्यायला आपल्या मागणं तर नसतं ना आली. मला बी तसंच वाटतंय. मागं वळून बघायचं नसतं तरी बी ह्यानं बघितलंय. अरे पण दिवसा येत नसते ना भूत नाही दिवसा नाही येत पण ती आज आलीस तर. हो तर काय, मला तर वाटतं डुंट टोकात पडलं. हे आय घाल्या गप्पे, स्वतः पुढे लागून करायचं नाही. जे करेल त्याला असलं काहीतरी सांगायचं. काय बी झालं तरी पदर माघारी देणार नाही मी. आज बघ ज्योतीला कसा माझ्या इशाऱ्यावर नाचवतो. डान्स होतोय तिला. माकडा, तसं नाही. नाचवतो म्हणजे काय लगेच तमाशा काढणार नाही. अरे मी जे सांगेल ते करणार ते, असं म्हणायचं होतं. अरे पण मी काय म्हणतोय ज्याच्याकडे पदर आहे तेच ती समजा ऐकते मग आता आपल्याकडे पदर आहे जरी ती समज आलीच तरी आपलं ऐकलंच की. बरोबर, म्हणून तर मी आब्याला सुट्टीला ठेवतो. बघा माझ्यावर राहून किती हुशार झालाय. शिकावाय शिका. नाहीतर मला डमध्येच बसवला होता. त्या सगळ्याला ना ते सागराचा भाऊ कारणीभूत आहे. ते ऐकायल्यामुळे झालं हे सगळं. बघ की त्याला आज कसा हिंगा दाखवतो. लय माझ लय जाड आहे. इंगा दाखवायचं म्हणजे नेमकं काय दाखवायचं माझ्या? चल की माझ्यावर, आधी तुला धावतो. माझ्या बघल तर असले विचार असतात का तुझ्या डोसक्यात? होय लागा आब्या, कशामुळे र? तू 8वीत म्हणला होतास आपल्या धुणार बदल आपल्यालाच कळतात, पण नकळत बदल कसा काय होत असेल? अरे मध्ये हे आपलं वाढतं वय आहे आणि असं विचार येतातच पण का नाही आपण असले विचार आपल्या मनात येऊन द्यायचं नसतात बघ. दाद्या म्हणतो हे वय का नाही वाट शोधायचं असते आणि वाट शोधताना वाट चुकायचं बी भ्यालय असते बघ. तू आणि तुझा दाद्या जे बोलताना ते बाहेर सांगित जाऊ नका, कारण तुमचं जग वेगळं आहे रे. जे बोलतात ते तुमचं तुम्हासनीच कळत. नाही पण मला पटलं आब्या. मला त्या सारखं मॅडम दिसतात सगळीकडं म्हणजे माझी वाट चुकते होय. लय चुकत्या किरण्या. तरी म्हणलं मॅडम वर्गात आल्या की तुझ्या अंगावर काटा का उभा राहतो. अरे किरण्या, आपल्या मॅडम आहेत त्या. हो माहित आहे की मला. मी कुठं काय केलं फक्त त्यांच्याकडे बघून मला तसं वाटतं. काय होतं काय कळतच नाही. अरे असं होतं किरण्या तू का नाही हे समजा एकदा दादाला सांग नाहीतर असं माझ्यागत कोणाला बी सांगितलंस का नाही तर हे समजा असाच विचार करणार. आपल्याला चांगलं सांगणारा भेटला का नाही तर आपण चांगला विचार करतो आणि भ्या घालणारा भेटला का नाही तर आपण तसलेच विचार करतो. माहित आहे तू लय हुशार आहे. अरे बाबा मी मस्करी केली. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं ते आपल्या मॅडम आहेत. बरं झालं बाबा, मी ह्या किरण्याला पदर देणार नाही. हे काय बी मागल. त्याला जर काय बी मागायचं असतं काय बी बोलायचं असतं तर त्यानं सांगायची हिंमतच केली नसते ना. आणि मध्या तू का नाही सगळ्यांचं तुझ्या अंगावर ओढून घेत जाऊ नको. त्याचं गोड त्याला सोडवू दे आणि माझं कोड मीच सोडवणार. सोडव. चला वाट बघू त्यांची.
मध्ये आहे तो बघ सागऱ्या सगळ्यात पहिले इंगा त्याला दाखवणार होता ना तू आता बघ की माझ्या हे लावसाठी त्या सागऱ्याला खाली पाड काय का पडला नाही त्यो पदरानं ऐकलं नाही वाटतं तुझं हार्तेड पाडला की पण पडला पाहिजे ना. मला वाटते आपण पदर बारका कापला, वाईच मोठा कापाय पाहिजे होता. अरे ह्या आब्यानं मागं वळून बघितल्यामुळे असं होतंय असं वाटतंय बघ नाटकापुरतं चांगलं वागलं ना माझ्यावर. आता आहे की तसंच चालू. अरे सागर तू पडलास म्हणून नाही असलो आम्ही. मग कशामुळं मी अडाय का? हो लय याड आहेस. ए क्या बस गप. सागर चुकलं आमचं. अरे आमचा एक विषय चालला होता त्याच्यावर हसत होतो आम्ही. लय मस्ती येऊ देऊ नका नाहीतर जिरवीन. जा आधी खाल्लेलं जिरीव जा चाला येतंय का बघ लगेच तिड पाडतेस आईला माझ्या ह्यो पदार्थ खरंच काम करतो गेला का आता काय खरं नाही मग काय पाहिजे ती मागा पाहिजे ते मग खायला माग की हो वडापाव मग. नाही नको भजी माग अरे एवढी मोठी जादू मिळाली आपल्याला आणि काय तुम्ही खात्रपत्र मागताय जे काय मागायचे ना मोठं मागा की अरे आमच्यासाठी वडापाव भजी लय मोठं आहे आयुष्यावरची बाजारात जाते तवा आणते एका पुढ्यात 6 भजी असतात सगळ्यातली वाटून माझ्या वाट्याला एकच येतं आता एक प्लेट भजी भेटलं म्हणजे त्यापेक्षा मोठं काय असेल का सांग अरे हो पण खायला केव्हा पण मिळतंय की पण जे आपण काय बी करून मिळणार नाही ते मागूया की असलं काय मागणार आहेस माझ्या? आता बघ तिथं पोरी उभे आहेत आणि त्यातले ज्योतीनं आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर बोललं पाहिजे हे पदरा त्या ज्योतीला आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर बोलू दे मध्या आता तर मला बी खरं वाटायला लागलं बघ. कसं होत असेल रे सगळं? आली बघ आली अभ्या मला तर कसं तरीच होतंय आता काय कसं माकडा कशाला माझ्याकडे बघतेस? पुन्हा बघितलंस ना मुस्काडीत फोडीन. मी कशाला तुझ्याकडे बघतोय तुला का सोनं लागलंय मर्जा की तिकडे झाला का नाही पचका पचका कसला माझं चुकलं पदराला ती येऊन नुसतं बोलू दे असं सांगितलेलं पण काय बोलू दे हे सांगितलंच नाही आता काय बोलायचं ते सांगतो पदराला मला बोल. मला दे मला पाहिजे अरे मला पाहिजे थांब. ए, गमत तू. मला पाहिजे अरे मला दे मला दे आई घातली आता काय खरं नाही आता लावसाठी आपल्याला सोडत नसती. अरे बायकांनी पदर कापून आणल्यावर ते आपला ऐकते हे सांगितलेलं पण पदर फाटल्यावरती काय करते हे कोणीच नाही सांगितलं आता राब्या मला नाही माहिती तुमचं तुम्ही गुंतवून घ्या. आता लावसाठी आपल्या मागा लागणार. मध्ये हे तर माझा पदर ठीक आहे माझा बी. घरी नको जायला आधी झाडाकडे जाऊ तिथं तिला पदर माघारी देऊन टाकू तुझी आई घाल तूच जा आम्ही नाही येत ती म्हणा नेताला चांगला पदर नेलेला आणि अंताला असला फाटलेला आणलाय वय नाहीतर काय तिला राग आला आणि आपल्यासने काही केलं म्हणजे मी ऐकलंय ते भूत माणसासनी प्राणी करतं. मग तुला रानडूक कर गेलं पाहिजे तुझं कुत्रच करेल आणि असं मी तुला आवाज जमतो काढायला. ए आई घाले नो ग बसा की आधीच बी आवडतंय आणि तुम्ही असलं काही बी कशाला बोलताय आब्या बोल की आता काय करायचं ते मला असं वाटतंय का नाही आपण जाऊन त्याची माफी मागितली पाहिजे. आणि तसं बी पदर फाटला काय आणि पदर कापला काय शेवटी तिच्या साडीला पदर राहिलाच नाही ना. मग जर तिच्याकडे खरंच जादू असेल ना तर ते आपण नेल्याला पदर गेल तिचं ते जोडून आणि आपल्याला माफ बी करेल. आपण जाऊया तिच्याकडं. बघितलं ह्याला म्हणायचं डोसक
म्हणून मी आब्याला बराबर ठेवतो. आब्याला का तूच. बर चला जाऊ तिच्याकडे. चला चला. कुठल्या भाड्यानं माझी साडी फाडली काय माहिती. वाटूळ वाटूळ होईल त्याचं. तिरडी ढासळली त्याची. चांगली वळणीवर नवी खट साडी वाळत घातली होती. भाड्याला बघवली नाही वाटतं. म्हणलं रातभर वाळल. गावात आता कशाला कोण नेतय. पण गाव का शाण्या बोड्याचं राहिलं नाही आता. नुसता घाव देच बघ मला. कसा कुत्रीच्या आईगत याताच्या काठीच बडवून काढते त्याला. जातोय कुठं कवा तरी का होईना पण घावलच की मला. हाय घातली ही आहे वय लावसटीन. मस्त म्हणलं होतं का नाही काय बी नसते म्हणून. नसतं ते पटलं पण आता इथनं झाला. नाहीतर ही हिराबाई आपल्या मानगुटी बस. होय होय चला.